पाहायला मिळते सूर्यकांत आणि राहुल आता झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतोय अक्षय हिलम. अक्षय हिलम आपला पारितोषिक घेऊन जायचं आहे. आहे ना मी नाव माहिती आपल्याला वेग वेग तांडेल घे गोलंदाजी मार नाही चेतन असेल चेतन सूर्यकांत कोंडे स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय राहुल कोंडे आणि गोलंदाजी मार्कवर सांघिक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते चेतन साईनर खाम संघाकडून. स्वागतम सुस्वागतम शुभ हेलो हेलो हॅलो हॅलो स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ओके आलेल्या सर्व रसिकांचं सर्व मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट खेळाडूंचं शब्दरूपी सुमणांची उधळण करत शब्दरूपी तुतारी बासरी वाजवत शब्दरूपी गुल्हाल भंडाऱ्याच्या उदलणीमध्ये करतोय सहर्ष स्वागत आणि घेऊन येतोय ह्या नाईट चिचकाच्या थरारामध्ये या स्पर्धेचं या सामन्याचं धावतं समालोचन. त्यावेळेस मैदानामध्ये चालू असलेला सामना साईनगर खाम मागे झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होते अक्षय हिलम. हिलम याला पारितोषिक द्यासाठी मी श्री बाळा माबले साहेब यांना सांगितलं की त्यांनी अक्षय हिलम याला पारितोषिक देऊन सन्मानित करायचं आहे. हॅलो 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 चेक सर दोनच झाले. पहिला धक्का बसतोय तो धाकेश्वर देवकाने संघाला. राहुल कोंडे बाद होते. राहुल कोंडेची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होते मनोज बामणे एक अनुभवी खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर आहे चेतन सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती एक बाद धाकेश्वर देवकाने संघाची. अक्षय त्या कॉर्नर आहे ना इकडे बॅक साइडला बॉल चेंडू गेला ना तर इकडे कोण नाही. लेग बायच्या स्वरूपात एक धाव प्राप्त करतोय मनोज बामणे. आपल्या संघाची धावसंख्या 1 ने वाढवतोय. धावसंख्या झाली ती 2. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला सूर्यकांत कोंडे. सूर्यकांतकडून खूप अपेक्षा असतील त्या म्हणजे धाकेश्वर देवकाने या संघाला आणि मात्र यावेळेस गोलंदाजीसाठी चेतन तू सूर्यकांतने या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू
जातोय मिळवांच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, सुलभ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या चेंडूवरती केलं गेलं आणि एक धाव एक धाव अर्थातच वाचवली या क्षेत्ररक्षकानं. आता मात्र पुढील चेंडू घेऊन येईल चेतन टू मनोजच्या माध्यमातून निश्चितच संघाला अपेक्षा असतील, कारण हा संघाचा तारणार आहे. या खेळूच्या माध्यमातून नेहमी विभागामध्ये जे सामने होत असतात त्या स्पर्धेमध्ये धावा येत असतात, परंतु आता मात्र सुरेख अचूक टप्प्याची गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून हाताळली जाते आहे. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती 5-1 बाद. अर्थातच पॉवर प्लेच्या शतकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा आल्यात. आता मात्र पुढील राहिलेल्या 3 शतकामध्ये प्रहार करावा लागेल, तो म्हणजे ढाकेश्वर देवकाणे या संघाला. आता मात्र गोलंदाजीसाठी आलाय विवेक तांडेलच्या हातामध्ये दिला गेला चेंडू. कर्णधार मंदार पार्टे ने विश्वास दाखवलाय. आपला अनुभवी आणि एक जबरदस्त खेळाडू अर्थातच विवेक तांडेलवरती. आता मात्र स्ट्राईक वरती असेल तो म्हणजे सूर्यकांत. दुसरं शतक प्रगतीपथावर. दुसऱ्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येईल विवेक टू सूर्यकांत. सुरेख चेंडू विवेकच्या माध्यमातून हाताळला गेला. पहिल्या चेंडूवरती डॉट, अर्थातच एकही धाव आली नाही आहे. मंजिलें चूनों को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होती है. हा सुद्धा सुरेख चेंडू आणि मात्र चेंडू जातो हवे. क्षेत्ररक्षक येईल का काही नाही, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाहीये चेंडूपर्यंत, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि अचूक थ्रो यावेळेस फिल्डरने केला गेला आणि या दरम्यान 2 धावा अर्जित केल्या गेल्या फलंदाज सूर्यकांतच्या माध्यमातून. आता मात्र पुन्हा एकदा सूर्यकांत टू विवेक. 2 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती 7-1 बाद. पुढील चेंडू विवेकच्या माध्यमातून हाताळला जाईल. या चेंडूवरती तरी सुरेख अचूक टप्प्याचा चेंडू आणि मात्र एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय, तो म्हणजे फलंदाज सूर्यकांत. आता मात्र स्ट्राईक वर असेल तो म्हणजे संघाचा तारणार अर्थातच मनोज बामणे. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते विवेक तांडेल याची. फलंदाजांना जखडून ठेवण्यात यशस्वी ठरलाय गोलंदाज. 3 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती 7. पुढील चेंडू घेऊन येतोय विवेक. या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला असता, परंतु निश्चितच गोलंदाजच्या माध्यमातून अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ हाताळली जाते आहे. मनोजला चेंडू समजत नाहीये, आगळे वेगळे फटके खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु संघाला खूप अपेक्षा आहेत या खेळाडूकडून. निश्चितच नेहमी धावा या खेळूच्या माध्यमातून येत असतात, परंतु फॉर्म मध्ये नाही आहे. परंतु कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत चला की शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. या चेंडूवरती केलाय प्रहार, चेंडू जाईल सीमा पार. मनोजच्या बॅट मधून आलाय हा जबरदस्त चौकार. धावा मिळतील 4. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर लागते ती 12-1 बाद. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला आहे मनोज बामणे. निश्चितच मनोजला आता मात्र स्वतःवरती विश्वास दाखवावा लागेल, जो आपल्या संघासाठी आपल्या संघातील खेळाडूंना ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षावरती खरं उतरावं लागेल मनोज याला. या चेंडूवरती स्टेप आउट करून स्टेट ड्राईव्ह खेळला गेला आहे आणि या चेंडूवरती 2 धावा अर्जित केल्या गेल्या. डायरेक्ट हिट त्यावेळेस केला गेला आहे आणि मात्र 2चं कन्वर्जन 3 मध्ये केलं गेलं. या चेंडूवर 3 धावा घेण्यात यशस्वी ठरलाय मनोज बामणे. धावसंख्या 3 वाढते. धावसंख्या झाली ती 15. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 15-1 बाद ढाकेश्वर देवकाणे या संघाची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने, जिजाऊंच्या संस्काराने आणि शंभूंच्या पराक्रमाने पावन झालेली ही महाराष्ट्राची भूमी आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रात्रीच्या अंधारामध्ये चालू असलेला हा क्रिकेटचा थरारा, अनेकांच्या मनाचा उडवण्याकरता भरारा घेऊन येत आहोत हा क्रिकेटचा दरारा. या सामन्यातील सांघिक
तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय ओंकार पार्टे. ओंकारवरती दिली गेली आहे जबाबदारी. अर्थातच संधीचं सोनं करावं लागेल, लढावं लागेल, झगडावं लागेल. कारण आयुष्यात संघर्ष करताना ना कधी रडावं लागतं तर कधी लढावं लागतं. पाण्यालाही धबधबा बनण्यासाठी उंच उंच डोंगरावरून पडावं लागतं. पहिला चेंडू घेऊन येतोय ओंकार. ओंकारच्या माध्यमातून पहिला चेंडू हाताला जाईल. फुलटॉस स्पर्धा चेंडू आणि यावेळेस मनोजच्या माध्यमातून भिडवांच्या दिशेने खेळला गेला आणि या चेंडूवरती आतापर्यंत तरी 2 धावा अर्जित केल्या गेल्या. अर्थातच क्षेत्ररक्षण 3 धावा घेण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज. धावसंख्या 3 वाढते. धावसंख्या झाली ती 18. एक बाद. पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात ओंकारने. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कितपत मदल मारू शकतात दाकेश्वर देवकाने संघ या षटकामध्ये. आपल्या संघाचं धावफलक पाहायला मिळेल. सूर्यकांतच्या बॅटमधून पुढे येणाऱ्या चेंडूवर पाहायला मिळेल षटकार की चौकार. तर चर्चा करूया क्रिकेट या खेळाची. क्रिकेट हा खेळ वैयक्तिक नाही तर तो सांघिक आहे. क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील, चांगले फलंदाज असतील, परंतु क्षेत्ररक्षकाची भूमिका सुद्धा तितकीच महत्वाची असते. गोवे खाम असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकाला 100 रुपये असतील. सगळ्यांनी नोंद घ्यायची. राजेंद्र जाधव यांच्याकडून प्रत्येक षटकाला 100 रुपये. खेळाडूंसाठी बक्षिसांची खैरात होती आहे. या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू जाईल का सीमा पार. या वेळेस आलाय सूर्यकांतच्या बॅट मधून हा जबरदस्त चौकार. धावा मिळतील 4. या चौकारच्या साह्याने धावफलकावर धावसंख्या लागते ती 23. खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती ओंकार पार्टे याची. पहिल्या चेंडूवर 3 धावा. पुढचा चेंडू स्क्वेअर वाईट चेंडू लागतोय आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळतोय. अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस ओंकारच्या माध्यमातून पुढील चेंडू हाताळला जाईल. यावेळेस स्लोअर पर्यंतचा चेंडू ओंकारच्या माध्यमातून हाताळला गेला आणि मात्र विकेट किपर थोडेसे फंबल झाले आहेत. यावेळेस 1 धाव अर्जित केली गेली. सुंदर अर्थातच रनिंग बिटवीन द विकेट मनोज भामण्याने सूर्यकांत कोंडे याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अर्थातच मी मगाशी म्हटलं होतं की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील, चांगले फलंदाज असतील, पण जो क्षेत्ररक्षकाची भूमिका ही तितकीच महत्त्वाची असते. कारण जर का क्षेत्ररक्षकांनी झेल सोडले, व्यवस्थित फिल्डिंग नाही केली तर निश्चितच धावफलकावरती धावा वाढत असतात. फलंदाजाला संधी मिळत असते. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा झेल आणि जिंका खेळ. अर्थातच पुढील चेंडू ओंकारच्या माध्यमातून आता मात्र हाताळला जाईल. या चेंडूवरती स्टेप आउट केलाय. चेंडू मिडऑफच्या दिशेनं. यावेळेस 2 धावांसाठी अपील केली गेली आहे. अर्थात 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. मनोजच्या माध्यमातून सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावांसाठी या फलंदाजाला नेहमी साथ मिळत असते, ती म्हणजे आपल्या साथीदाराची. मी म्हटलं क्रिकेट हा खेळ वैयक्तिक नाही आहे. फलंदाजाला इंजुरी होते. पाण्याची व्यवस्था करा. शतकातील शेवटचा चेंडू असेल. ओंकारच्या माध्यमातून चेंडू हाताळला जाईल. या चेंडूवरती प्रहार होईल का. मनोजच्या माध्यमातून यावेळेस चेंडूवरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक खाली सोडलाय झेल. निश्चितच चांगली आहे या वेळेस मनोजची वेळ. कारण असं म्हटलं जातं की ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. वेळेला खूप महत्व आहे.
दिवशी खेळेल ना तोच खरा स्टार सचिन तेंडुलकर असेल सहवाग असेल कोणते खेळाडू असेल पण ज्या दिवशी ते खेळले त्या दिवशी ते स्टार झाले रेकॉर्ड किती आहे महत्वाचं नाही पण त्या दिवशी खेळणं आवश्यक हां नाव किती म्हणत त्या दिवशी तो खेळणं आवश्यक आहे कबड्डीचं का बोलत नाही कबड्डीमध्ये छोटा ग्राउंड आहे काय एवढं हे नाही आता मात्र सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होतोय मंदार पार्टे. स्ट्राईक लेम मनोज बामणे. 3 षटकांचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती 28 एक बाद. यावेळेस मंदार पार्टीने स्वतःवरती घेतली जबाबदारी. पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा. अर्थातच मंदारच्या माध्यमातून मनोजची विकेट यावेळेस मिळाली आहे. आता मात्र फलंदाजीसाठी जाईल ओमकार. ओमकारच्या माध्यमातून निश्चितच संघाला अपेक्षा असतील कारण ओमकारने आतापर्यंत जेव्हा संघाने चांगली कामगिरी केली आहे तेव्हा ओमकारच्या बॅटमधून धावा आल्यात परंतु अजूनही ओमकार आत्ता मैदानामध्ये चाललाय. जेव्हा कामगिरी करेल ना त्यावेळेस या खेळाडूचं नाव मोठं केलं जाईल. मनोज बामणे वैयक्तिक 14 धावा प्राप्त करून बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय ओंकार भोईर. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते मंदार पार्टे याची. फलंदाजांना निश्चितच मैदानाचा व्यवस्थित आढावा घेतला नाहीये कारण लेग साईडच्या बाउंड्रीचा विचार करायला गेला तर निश्चितच लेग साईडला जर आपण फटका खेळला तर निश्चितच चौकार षटकार जाण्याचे चान्सेस जास्त आहेत परंतु ऑफ साईडच्या दिशेनं बाउंड्री मोठी आहे. अर्थातच 65 मीटरची बाउंड्री जवळ असेल परंतु या बाउंड्रीला क्लिअर करणं सोपं नाही आहे. आपल्यावर स्वतःवर जर ते विश्वास असेल ना तर निश्चित ती सुद्धा क्लिअर होईल परंतु लेग साईडच्या दिशेनं षटकार चौकार जवळ आहे त्यामुळे त्या चौकाराचा फायदा घेऊ शकले नाहीत अजूनही फलंदाज. या चेंडूवरती सुंदर चेंडू हाताळला गेला मंदारच्या माध्यमातून. लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज बीट होतोय हा चेंडू. तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावर लागते ती 30. ओहो या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. ओंकारच्या बॅट मधून आलाय. हा या सामन्याला कल्लाटणी देणारा षटकार. जबरदस्त फटका ओंकारच्या माध्यमातून आलाय. निश्चितच मी मगाशी म्हटलं ओंकारकडून खूप अपेक्षा असतील संघाला कारण हा संघाचा एक ब्रह्मास्त्र आहे. या खेळाडूच्या माध्यमातून बिग येत असतात. अर्थातच हेलिकॉप्टर शॉट जर का आपण याला यॉर्कर मारला तर निश्चितच हेलिकॉप्टर शॉट मारण्याची क्षमता या फलंदाजात आहे. हो हा सुद्धा लेग साईडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा चेंडू जर का अजून अक्रॉस द लाईन येऊन खेळला असताना तर निश्चितच 4 धावा अर्जित केल्या गेल्या असत्या परंतु फलंदाजाला आता मात्र रणनीती आखून व्यवस्थित कूल माइंड सेटने यावेळेस धावा बनवाव्या लागतील कारण या मैदानाचा विचार करायला गेला तर षटकार चौकार जास्त जात नाही आहेत. एकेरी दुहेरी धावांमध्ये कन्व्हर्जन करून आपल्या संघासाठी धावा बनवाव्या लागतील. अर्थातच ओंकार याला पुढील चेंडू मंदारच्या माध्यमातून हाताळला जातोय. या चेंडूवरती लेग साईडच्या दिशेनं पंचाने हात पसरवलेत आणि इशारा दिलाय की चेंडू असेल वाईड. षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावर लागते 39. ओंकार स्ट्राईकला. पुढील चेंडू मंदारच्या माध्यमातून. ओहो या चेंडूला लेग साईडच्या दिशेने खेळलाय. गॅप मध्ये गेलाय फटका. यावेळेस गोलंदाजाच्या काळजावरती भेदक असा फटका. यावेळेस 4 धावांसाठी अर्जित केला गेलाय हा फटका. जबरदस्त फलंदाजी ओंकारच्या माध्यमातून केली गेली आहे. या चौकाच्या साह्याने धावसंख्या धावफलकावर लागते ती 43. साईनर खाम संघाला विजयासाठी 24 चेंडू आणि 44 धावांचे आव्हान ठेवले होते धाकेश्वर देवकाने या संघाने.
24 चेंडू 44 ची आवश्यकता असेल, ती म्हणजे साईनगर खाम या संघाला. चांगल्या धावा आल्यात अर्थातच प्रत्येक शतकामध्ये 11च्या सरासरीनं. फाट कष्ट आणि मेहनतीनंतर अनेक दिग्गजांच्या निदर्शनाखाली ही स्पर्धा साकारली जाते आहे. यापुढे होणारा सामना गावदेवी धानकाने वर्सेस जय बजरंग पुगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस बॉक्सच्या इथे यायचे. पुगाव हा नेत्रदीपक पाहणरंजक सामना कोणाच्या नजरेला सुखावणार नाही असं कधी होईल का? या अद्भुतपूर्ण स्पर्धेला आपल्या नजरेत कायम साठवण्यासाठी, आपल्या स्फूर्तिपटलावर रेखाटण्यासाठी दशदिशा बदलून टाकणारा आणि सर्वांच्या मनाला मोहित करणारा हा क्रिकेटचा थरारा, अनेकांच्या मनाचा उडवण्याकरता भरारा घेऊन येतो हा नाईट चषकाचा, अर्थातच या खाम क्रिकेट असोसिएशनचा क्रिकेटचा दरारा. फलंदाजांना विनंती करतो की लवकरात लवकर मैदानाकडे जायचं आहे. साईनगर खामच्या आणि भाकेश्वर देवकाने संघ लवकरात आपली फिल्डिंग लावून घ्यायची आहे, विनंती करतोय. यावेळेस 24 चेंडू 44 ची आवश्यकता असेल, ती म्हणजे साईनगर खाम या संघाला. फलंदाजीसाठी ओपनिंगची अर्थातच सलामीची जोडी मैदानाकडे प्रस्थान करते आहे. यावेळेस फलंदाजीसाठी येईल मिलिंद पार्टे आणि प्रवीण पार्टे. अर्थातच दोन्ही फलंदाज धडाकेबाज फलंदाज आहेत, परंतु एखाद्या खेळाडूचं नाव मोठं असतं, परंतु त्या नावाप्रमाणे खेळणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं. अपेक्षा खूप असतील, त्या म्हणजे साईनगर खाम संघाला या दोन्ही फलंदाजाकडून एक लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन साईनगर खाम या संघाचं. अर्थातच पहिलं आणि पॉवर प्लेचं शतक यावेळेस हाताळण्यासाठी आला आहे. मगाच्या मॅचमध्ये ज्या गोलंदाजच्या माध्यमातून जबरदस्त खेळ केली गेली, गोलंदाजी अचूक लाईन लेंथ साठी हा खेळाडू ओळखला जातो, त्या खेळाच्या माध्यमातून नेहमी चांगल्या प्रकारचे शतक हाताळले जातात. असा रमेश कोंडे ऑन अ बॉलिंग ट्रॅक. स्ट्राईक वरती असेल अर्थातच जबरदस्त फलंदाज. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू. यावेळेस रमेशच्या माध्यमातून लेकट परेचा चेंडू फलंदाजाला समजला नाही आहे, जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या चेंडूला जर निश्चितच आपला डावा पाय बाहेर काढून जर कव्हर ड्राईव्ह खेळला असताना तर निश्चितच हा चेंडू 4 धावांसाठी गेला असता. बॉलच्या लाईनला कव्हर करून खेळावा लागेल. अर्थातच पुढील चेंडू, हा चेंडू जातोय हवेत, स्वतः गोलंदाज येतोय खाली, पकडलाय झेड आणि संपलाय. प्रवीण पाटे या फलंदाजाचा खेळ. जबरदस्त गोलंदाजी रमेशच्या माध्यमातून. यावेळेस क्रीजचा वापर करून लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला आणि क्षेत्ररक्षक अर्थातच फलंदाज झाला. झेल पकडण्यासाठी गोलंदाज थोडासा असला. निश्चितच पहिली विकेट जाते आहे आणि आता मात्र फलंदाजीसाठी जातो आहे ओमकार पार्टे.
अर्थातच मगाशी याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी हाताळली गेली, परंतु क्षेत्ररक्षकांनी तेवढी साथ दिली नाही या गोलंदाजाला. परंतु आता मात्र याच्या हातामध्ये बॅट आहे. आपण ज्या धावा खर्च केल्या त्या धावांना आता मात्र त्याच्या बॅटमधून बनवाव्या लागतील. पुढील चेंडू आता मात्र रमेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा हाताला जातोय. ओमकार टू रमेश. यापुढे होणारा सामना जय बजरंग पुगाव वर्सेस गावदेवी धानकाने या दोन्ही संघामध्ये नाणेफेकी होताना पाहायला मिळते. बॅकफुटवर जाऊन बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली गेली ओमकारच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो म्हणजे लेफ्ट हँड बॅटर मिलिंद पारडे. तीन चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 1-1 बाद. आता मात्र अपील केली जाते. पंच अपील फेटाळून लावत आहेत, परंतु पंचांचा निर्णय अंतिम राहील. LBW साठी रिओ नाहीये. पंचांची भांडायचं नाहीये, विनंती करतोय. मोठ्या जेव्हा जमाय असतात ना तेव्हा बॉल तुम्हाला पंच करते, शॉट करते, हुक करते, काय करते. बॉलचं मागे येतं त्याला, बॉलचं मागे आलं ना आधी आपट मग पुढील चेंडू रमेशच्या माध्यमातून. हा मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि मात्र पंचाने इशारा दिलाय, हा असेल नो चेंडू. आता मात्र असेल तो म्हणजे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. या वेळेस आता मात्र मैदानामध्ये टाकला जाईल चेंडू फ्री हिट. यावेळेस आता मात्र रमेशला या चेंडूवरती रणनीती आखावी लागेल. स्लोवर चेंडू अर्थातच यॉर्कर चेंडू व्हेरिएशन बद्दल चेंडू टाकावा लागेल, कारण ओमकार हा एक फलंदाज चांगला आहे. ओमकारच्या माध्यमातून निश्चितच चांगला फटका खेळला जाऊ शकतो. आणि मात्र आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा केला जाईल, तो म्हणजे ओमकार यासाठी. पुढील चेंडू हाताळतोय फ्री हिटचा चेंडू. ओहो, चांगला चेंडू, चांगला गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू. फलंदाजाला समजला नाहीये, परंतु यावेळेस एक धाव अर्जित केली गेली या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पाच चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती 4-1 बाद. ओहो, हा मात्र सुंदर चेंडू टाकलाय ऑफसाईडच्या दिशेनं. अर्थातच फलंदाजाला समजला नाही हा चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली रमेश कोंडे याची. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती 4-1 बाद. आणि देवकानी संघावरून सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल ओंकार भोईर. क्रिकेटचं वेळ अर्थातच हे साधं वेळ नाही आहे. क्रिकेट हा खेळण्यासाठी प्रत्येक खेळाडू, प्रत्येक व्यक्ती ज्याला खेळाची आवड आहे ना, तो निश्चितच या खेळासाठी कितीही काम असू दे, कितीही काही असू दे, निश्चितच सवड काढतच असतो. कारण क्रिकेट म्हणजे आवड आणि क्रिकेट म्हणजे खेळण्यासाठी आणि क्रिकेट पाहण्यासाठी काढलेली सवड. मित्रो, यावेळेस गोलंदाजीसाठी आलाय ओमकार. ओमकार टू ओमकार असं समीकरण मैदानामध्ये बघायला मिळेल. ओमकारच्या माध्यमातून हा चेंडू हाताळला गेला. यावेळेस चेंडूवरती प्रहार केला गेला, चेंडू सीमारेषे पार गेला. यावेळेस 4 धावा ओमकारच्या बॅट मधून आल्यात.
ओमकारच्या माध्यमातून आता मात्र दुसरा चेंडू हाताळला जाईल. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यात. या चेंडूवरती सुद्धा सुंदर फटका एक्झिक्यूट केलाय आणि यावेळेस त्या दरम्यान 1 धाव अर्जित केली गेली. सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय ओंकार भोवऱ्याचं. तर मित्रांनो, असं म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ विश्वकर्त्याच्या विरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावरती अरूढ होण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. भावनांच्या उद्यानातील धुंद धुंद केवढा म्हणजे क्रिकेट. जितकं प्रेम आम्ही आमच्या प्रियसीवर करतोय त्याहीपेक्षा जिगुणित प्रेम ज्या खेळावर करतोय तो खेळ म्हणजे क्रिकेट. आयुष्याच्या प्रवासात जीवन जगत असताना आम्ही इतके टेन्शनमध्ये आलो आहोत की आम्हाला मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची गरज खऱ्या अर्थानं भासते. अशा मनोरंजनाची थरारी घेऊन मन उद्विग्न होतात. मन आनंदी करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तो खरोखर या सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी, या सुरू होणाऱ्या नाईट चषकासाठी सर्व खेळाडूंना आणि सर्व रसिक प्रेक्षकांना शिवन हार्दिक शुभेच्छा. या चेंडूवरती सुंदर फ्लिक केला गेला. या दरम्यान 2 धावा अर्जित केल्या गेल्या. यावेळेस ओमकारच्या माध्यमातून पुढील चेंडू हाताला गेला. या चेंडू वरती अपील केली गेली आहे. पंचाने सांगितलंय की हा चेंडू साथ होता, लेग स्टंप मिस होत होता हा चेंडू. यावेळेस सुंदर अपील केली गेली. या चेंडूवरती सुद्धा ओमकारच्या माध्यमातून सुंदर फटका खेळला गेला आणि 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या गेल्या. यावेळेस क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. क्षेत्ररक्षका चांगलं करावं लागेल ते म्हणजे धाकेश्वर देवकाने या संघाला. 5 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागते ती 14. 1 चेंडू बाकी आहे. स्ट्राईकला मात्र ओंकार पार्टे, एक धडाकेबाज फलंदाज. पुढील चेंडू घेऊन येतोय ओमकार. ओमकार टू ओमकार पुन्हा एकदा असं समीकरण. या चेंडूवरती सुद्धा ओमकारने सुंदर प्रहार केला, परंतु ओमकारच्या माध्यमातून कॉटन बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर फिल्डिंग केली गेली. आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू पकडणं तितकं सोपं काम नाही आहे, परंतु ओमकारच्या माध्यमातून हात लागला आणि चेंडू दुसऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. परंतु त्या दरम्यान 2 शतक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. 12 चेंडू 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे ती साईनर खाम संघाला. 12 चेंडू 29 ची आवश्यकता. आता मात्र संघर्ष करावा लागेल, कारण आयुष्यात संघर्ष करताना ना कधी रडावं लागतं तर कधी लढावं लागतं. पाण्यालाही धबधबा बनण्यासाठी उंच उंच डोंगरावरून पडावं लागतं, उंच उंच डोंगरावरून पडावं लागतं. आता मात्र संघर्ष करावा लागेल, तो म्हणजे ओमकार आणि मिलिंद याला. अजूनही बरेच फलंदाज बाकी आहेत, परंतु आता मात्र मैदानामध्ये ज्या फलंदाजांना हजेरी लावली आहे ना त्या मैदानाने हो या चेंडूवरती क्षेत्ररक्षक फील्ड मधून पोचले नाही आणि मात्र हा झेल पकडला असताना तर निश्चितच ओमकारचा खेळ संपला असता, परंतु झेल पकडला नाही आहे. कोणीतरी म्हणून ठेवलाय, कोणतरी महान पुरुषाने सांगून ठेवलाय, पकडा कॅचेस आणि जिंका मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच. झेल पकडावे लागतील, कारण जर का आपण झेल सोडले तर निश्चितच फलंदाजाला संधी मिळेल, धावा बनवू शकतात ते. प्रत्येक फलंदाजाची एक खासियत असते.
जर का आपण वारंवार संध्या देत राहिला तर निश्चितच त्याची बॅटला बॉल जर का नंतर लागायला लागला तर निश्चितच मोठे फटके एक्झिक्यूट केले जातील. यावेळेस या चेंडूवरती सुंदर प्रहार केला गेला. चेंडू फील करून थ्रो होईपर्यंत या दरम्यान 1 धाव पूर्ण. आता मात्र मनोजच्या माध्यमातून पुढील चेंडू हाताला जाईल. मनोज टू मिलिंद. ओहो, हा मात्र चेंडू खोलात टाकलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूवरती 1 धाव अर्जित केली गेली. अर्थातच लेग बाय स्वरूपात 1 धाव पूर्ण केली गेली या फलंदाजाच्या माध्यमातून. मनोजच्या माध्यमातून चांगलं शतक हाताला जात आहे. आतापर्यंत तरी चांगले चेंडू हाताळलेत, परंतु फलंदाज तितके मातपर आहेत. या मैदानावर ते समोर जर का फटके खेळायला गेलं तर निश्चितच बाउंड्री लांब आहे. ऑफ साईडच्या दिशेने बाउंड्री लांब आहे. त्यामुळे आपल्या लेग साईडच्या दिशेनं चेंडू वरती जाऊन प्रहार करावे लागतील. गोलंदाजाच्या काळजावरती भेदक असे मार करावे लागतील. या चेंडू वरती सुंदर केलाय प्रहार. चेंडू जाईल का सीमा पार, परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण या खेळूच्या माध्यमातून केलं जात आहे. निश्चितच 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या गेल्या. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यात यशस्वी ठरलाय तो विशाल कोंडे. 4 चेंडूंचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर लागते ती 21. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला ओंकार पार्टे. या चेंडूवरती सुद्धा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक येईल का खाली, परंतु चेंडू 1 बाउन्स जातोय चौकार. सीमा पार आलाय धावा 4. ओंकारच्या माध्यमातून जबरदस्त फलंदाजी केली जाते आहे. या मैदानाचा विचार करून खेळतोय ओंकार. हवेत फटके खेळत नाहीये. सुंदर फटके ओंकारच्या माध्यमातून खेळले जातात. एकेरी दुहेरी धावा, मधीच एखादा चौकार, मधीच एखादा षटकार ओंकारच्या माध्यमातून खेळला जातोय. अर्थातच विचारपूर्वक खेळी आता मात्र ओंकारच्या माध्यमातून हाताळली जाते आहे. आता मात्र मनोज बामणे याला आपला अनुभव झोकावा लागेल. अनुभव झोकून आपल्या चेंडूवरती मिश्रित चेंडू टाकावे लागतील. स्लोवर 1 अर्थातच यॉर्कर या चेंडूवरती टाकावे लागेल. गोलंदाजीवरती भर टाकावा लागेल. रमेश हा कानमंत्र देतोय तो आपल्या गोलंदाज मनोज बामणे याला. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावपलकावर लागते 25. 1 बाद. सात चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे ती साईनगर खान संघाला. मागाचं समीकरण, मागाशी 7 चेंडू 18ची आवश्यकता होती. आता मात्र 7 चेंडू 19ची आवश्यकता. ती म्हणजे साईनगर खाम या संघाला. मनोजच्या ओव्हरमधील हा असेल शेवटचा चेंडू. चेंडूवरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक येतोय खाली, पकडेल काय झेड, सोडलाय झेड. चांगली आहे या वेळेस ओंकारची वेळ. या चेंडूवर 2 धावा प्राप्त करण्यात यशस्वी ठरलाय ओंकार पाटे. 2 धावांच्या साह्याने धावफलक होतोय ते 27. 6 चेंडू 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे ती साईनगर खाम संघाला. आता मात्र सांघिक 14 आणि वैयक्तिक 27 या आकड्यावरती आता मात्र स्कोर कार्ड जाऊन थांबतोय. आता मात्र शेवटचं आणि हण्णामारीचं शतक असेल ते म्हणजे साईनगर या खाम संघासाठी. आता मात्र शतक हाताळण्याची जबाबदारी. जर ओंकार पार्टे आपल्या संघाला सामना विजयाकडे विजयश्री प्राप्त करून दिले तर मंदार पार्टे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक लागले. यावेळेस बक्षिसांची खैरात होती आहे ती म्हणजे आपल्या संघाचे खेळाडू मंदार पार्टे यांच्याकडून. अर्थातच ओंकारला आणि मिलिंदला संघर्ष करावा लागेल. सांघिक 14 आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तानाजी दाकिशोर देवकाणी संघाकडून. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र स्ट्राईकला आहे मिलिंद, एक डावखुराक फलंदाज. तर बुडणाऱ्यांना रस्त्यावरून सूचना देतात ना ते सामान्य, आणि आपला जीव धोक्यात घालून जे वाचवण्यासाठी जातात ना ते असामान्य. आणि आपला खेळ मैदानामध्ये करून आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करतात
ते असामान्य आणि मैदानाच्या बाहेरून जे खेळ पाहतात ते सामान्य, असे सामान्यांनी भरलेल्या या असामान्यांचा खेळ पाहण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम रसिक प्रेक्षकांना आणि मान्यवरांना मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या चेंडूवरती वाईट चेंडू हाताळला गेला. मिलिंद टू तानाजी असं समीकरण असेल. 6 चेंडू 18ची आवश्यकता ना, 16ची आवश्यकता. या चेंडूवरती घणघाती हल्ला. सुंदर गोलंदाजी तानाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळली जाते आहे. आता मात्र ब्रह्मास्त्राचा वापर निश्चितच मोठे फटके खेळण्यासाठी या फलंदाजाकडे बघितलं जातं. विवेक तांडेलचा वापर केला जातोय यावेळेस मैदानामध्ये. पाच चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे ती साईनगर खांब संघाला. सुंदर गोलंदाजी करतोय तानाजी दाकेश्वर दोकानी संघाकडून. तर घासल्याशिवाय धार नाही, तलवारीशिवाय वार नाही आणि क्रिकेट शिवाय खेळ नाही, क्रिकेट शिवाय खेळ नाही. यावेळेस मैदानामध्ये हा पाहणरंजक नेत्रदीपक सामना, हृदयाचे ठोके चुकवणारा रंगतदार सामना. तानाजी टू विवेक. ओहो, या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु तानाजीच्या माध्यमातून चेंडू बहारदार हाताळला गेला. सुंदर चेंडू. आता मात्र यष्टी रक्षकाचं सुद्धा कौतुक करावं. अर्थातच मनोज बामणे इंजरी मधून कव्हर अप करतोय हा खेळाडू, परंतु तितकंच आपल्या संघामध्ये संघर्ष करण्याची ताकद, अर्थातच मोटिवेशन या खेळाडूंकडून शिकावं. पंच गोलंदाजांना वॉर्निंग देताना पाहायला मिळते. 1 बाउन्स. शॉट आहे काय? ओके. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे ते साईनगर खांब संघाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते तानाजीचे. अजूनही तो बॉलचं लाईन येत नाही. कव्हर नाही करत चेंडूला पूर्ण लाईन. विषय असा आहे, नेक्स्ट स्टंपला उभा आहे, ऑफ स्टंपला जोपर्यंत शप्पल बॉल लाईन येत नाहीस. पकड उभा आहे, नेक्स्ट स्टंपवर उभा आहे. 2 बॉल आहे, 2 बॉल. या चेंडूवरती केलाय प्रहार. चेंडू जाईल सीमा पार. या वेळेस आलाय हा षटकार. काय दिला? चौकार की षटकार? चौकार की षटकार? चौकार. चौकार आलाय. किती पाहिजे आता? रोहित निलेकर, आपण कुठे असाल तर विनंती करतो की व्यासपीठाकडे चला. 2 बॉल 11. 2 चेंडू 11ची आवश्यकता. 2 चेंडू 2 मोठे फटके. निश्चितच गोलंदाजाच्या काळजावरची भेदक असे फटके. यावेळेस सुंदर चेंडू हाताळला गेला तो म्हणजे तानाजीच्या माध्यमातून. सुंदर. अर्थातच या गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. अर्थातच असोसिएशनच्या ज्या मॅचेस झाल्या त्या मॅचेसमध्ये या गोलंदाजाने जास्त काही गोलंदाजी केली नव्हती, परंतु आता मात्र विशाल तिथे अनुपस्थित आहे. त्या अनुपस्थितीमध्ये या गोलंदाजाला संधी मिळाली आहे आणि संधीचं सोनं केलंय ते या गोलंदाजानं. रोहित निलेकर, आपण कुठे असाल तर विनंती करतो की व्यासपीठाकडे चला. रोहित निलेकर, विनंती करतो की व्यासपीठाकडे चला. कशाला रन घे, मॅच जिंकायची आहे.
फोन काढून ठेवलं विसर व्हिडिओ बघतो मागाचा